महत्त्वाच्या दिवशी थिएटर दिलं जात नाही अशी नेहमीच ओरड केली जाते. ती खरं आहे का? कशामुळे हा एवढा परिणाम होतोय? अजिबात मी सहमत नाही याच्याशी. चित्रपट चांगला असेल तर स्वतः थिएटरवाले हिंदी आणि हॉलिवूड फिल्म काढतात आणि मराठी लावतात. त्यांना काय पाहिजे? थिएटरवाल्यांना पैसे पाहिजेत. मग ग्राहक आले पाहिजे ना, आले पाहिजे लोक पिक्चर बघायला. मग ज्या पिक्चरला लोक बघायला येत आहेत ते त्यांना का नाही देणार? येतच नाही, त्यामुळे मग ते शो कमी करतात आणि जो शो चालतोय त्याला देतात. त्यामुळे चांगला चित्रपट असेल तर माझा स्वतःचा फुलवंतीचा अनुभव आहे. 4 आम्हाला शोज दिलेले एका दिवसामध्ये. रात्री बघितलं तर 9 शोज झालेले होते. त्यांनी आपोआप वाढवले होते. लोक येत आहेत तर चित्रपटांना स्थान मिळतंच. जे बोंब मारतात ती मिळत नाही, त्यांचे चित्रपट चालत नाही. काय बदल होणं गरजेचे आहे? काय बदल होणं गरजेचे आहेत? किंवा मग मराठी चित्रपटासमोर काय आव्हान असणार आहे? क्वालिटी आणि विषय तुम्ही चांगल्या आताचे जेवढे चित्रपट येत आहे की त्या दर्जाचे नाही असं आपल्याला म्हणणं आहे. असं तुम्ही म्हटलं तर काय असं करू नका. ते बघा, सगळ्या जणांचं ना आपलं एक क्रिएटिव्ह माइंड असतं. त्यांचं जे असतं ते सगळ्यांनाच पटेल असं नाही. तुम्हाला एका घाटणीचा सिनेमा आवडू शकतो, दुसऱ्यांना दुसरा मला वेगळा आवडू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांची आवड आहे. सगळ्यांना सगळे चित्रपट आवडतात असं नाही. सैराट न आवडलेले लोक पण मला माहिती आहेत. न आवडलेले लोक अजूनही त्याला म्हणतात की वाईट शिकलो, पण आपल्याला सगळ्यांना आवडला की नाही. सगळ्यांचे चॉईसेस वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता मी जे बनवेल कदाचित ते मी हट्ट नाही धरू शकत की अख्ख्या महाराष्ट्राला आवडलंच पाहिजे असं नाही होऊ शकत. काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार. पण बहुसंख्य लोक जर बघायला येतात तर चित्रपटावर अन्याय होत नाही. खरंच चांगला चित्रपट चालत असेल, लोक येत आहेत तर शोज मिळतात. हा माझा स्वानुभव आहे. येत्या काळात काही आव्हानं असणार आहेत का? तो अनुभव कसा वाटला? खूप सुंदर. म्हणजे आयुष्यात एकदा तरी तुम्ही कलाकार आहात तर कॅन फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चाललंच पाहिजे. ते लाखोचं स्वप्न असतं आणि माझं स्वप्न नव्हतं तरी ते पूर्ण झालं. याबद्दल मला अत्यंतिक आनंद आहे. आणि जेव्हा मला फोन आला तेव्हा मला असं वाटलं नाही की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला मेन रेड कार्पेटवर चालायला देतील, कारण तो जागतिक स्तरावरचा सोहळा आहे. तर रिजनल लेवलवर आपण काम करतोय. त्यांना महाराष्ट्र माहिती तरी असेल का? महाराष्ट्रातले कलाकार त्यांना काय माहिती असतील? ते का आपल्याला स्थान देतील? पण समहाऊ ती जी संस्था आहे त्यांनी खूप छान नियोजन केलं आणि मला अत्यंतिक आनंद झाला की महाराष्ट्राला मला तिथे मराठी भाषेला, मराठी माणसांना आणि आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करता आलं. अत्यंतिक अभिमानानं मी ते नऊवारी कॅरी केली. म्हणजे माझ्यासाठी पेक्षा मला मराठी संस्कृतीसाठी खूप आनंद होत होता की नऊवार आज तागायत कधी कॅनच्या रेड कार्पेटवर झालेली नव्हती. आय डोंट थिंक सो इथून पुढे कधी होईल. कारण मला जेवढं प्रेम वाटतं महाराष्ट्राविषयी, मराठी संस्कृतीविषयी, आय डोंट थिंक सो कोण कलाकार जाईल आणि त्याच्या डोक्यात येईल की नाही. पण मी जेव्हा मला फोन आला तेव्हा माझं ठरलं की मी जर रेड कार्पेटवर जाईन तर मी नथ नऊवारमध्येच जाणार. आणि ते महाराष्ट्राने इतके अप्रिशिएट केलं आणि पॅन इंडिया लेवलवर अप्रिशिएट झाल्याचं मला अत्यंतिक आनंद आहे. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे किंवा आम्हाला सहभागी करून घेत नाही असं अनेक कलाकार आरोप करतात. म्हणजे विजय पाटकर असतील, त्याच्यानंतर आपल्या दीपाली सईद असतील, अक्षय वाघमारे असतील, यांनी गंभीर आरोप केले. खरंच त्याच्यामध्ये असा राजकीय आता प्रभाव वाढला आहे का? हस्तक्षेप वाढला आहे का? कशा पद्धतीने निवडणूक सुरू आहे? बापरे, एवढी मी अपडेटेड नाही आहे. असे आरोप झाले हेही मला आता तुमच्याकडून कळत आहे. आणि असं होत आहे का तर हेही मला माहिती नाही, कारण मी कधी त्या निवडणुकांसाठी उभीच राहिले नाही. त्यामुळे इंटरनल काय असेल ते मला माहिती नाही. पण आता राजकारण सगळ्याच क्षेत्रात